अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. सूर्याच्या किरणांनी, नदीच्या तालावर, हवेच्या लहरींनी मिळते आहे अक्षय ऊर्जा. दिवस रात्र प्रत्येक प्रहर, प्रत्येक शहर, प्रत्येक नगर, चमकतो जीवनाचा प्रत्येक मार्ग. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षय आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहे ऊर्जा. आपले सर्वांचे स्वागत आहे भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे प्रायोजित केलेल्या या पॉडकास्टमध्ये, म्हणजेच अक्षय ऊर्जा आणि आपण मध्ये. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. हॅलो, नमस्कार, आदाब. सर्वांना माझ्यातर्फे दुआ सलाम. मी आहे ऊर्जा आणि आपण ऐकत आहात आमचा हा शो अक्षय ऊर्जा आणि आपण. आज गप्पा एका नव्या अंदाजात होतील, शेरो शायरीमध्ये. जाणून घेऊया कशा प्रकारे होत आहे शेतकऱ्यांचा विकास आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या PM कुसुम योजनेत काय आहे खास. वा वा वा, काय उत्तम यमक जुळवलंय ऊर्जा. एवढ्या सगळ्या नवीन गोष्टी घेऊन आलीस तू बाई. नसेल कोणतीच उणीव, होईल आज सर्व कमतरतांची भरपाई. चल अक्षय, आता हे यमक बिमक जुळवणं थांबवूया आणि थोडं पुढे जाऊया. ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचंही भान ठेवूया. अगदी बरोबर बोललीस तू ऊर्जा. नाहीतर मग हे यमक जुळवण्याच्या नादात आपल्या महत्वाच्या गोष्टी राहून जायच्या. बरं ऊर्जा, तू शेतकरी बंधूंच्या विकासाबद्दल नुकताच काहीतरी उल्लेख करत होतीस. अगदी बरोबर अक्षय. आज आम्ही चर्चा करणार आहोत PM कुसुम योजनेबद्दल आणि कशा प्रकारे ही योजना शेतकऱ्यांना लाभकारक ठरत आहे, त्यांना विकसित करत आहे. आणि हाच आजच्या ह्या पॉडकास्टचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. अरे वा वा वा. पण मग ही PM कुसुम योजना आहे तरी काय? अक्षय, PM कुसुम योजनेचा अर्थ आहे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान. बरं. 2019 मध्ये नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे आरंभ केलेला हा असा उपक्रम आहे ज्याचं प्रमुख कार्य शेतकरी बंधूंना विकसित आणि सशक्त बनवणं. पण ते कसं काय? हे बघ, PM कुसुम योजनेचे 2 उद्देश आहेत. पहिला, शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे सिंचनात लाभ पोहोचवणे आणि सौर ऊर्जेद्वारे त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. पण ऊर्जा, हे सगळं कसं होतं? अरे भाऊ, तुझ्या प्रश्नांची तर रांग लांबच होत चालली आहे. पण घाबरू नकोस, तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. बरं. तर श्रोते हो, अक्षयची बेचैनी थोडी कमी करूया आणि सुरू करूया आपली ही खास सेगमेंट गप्पा गोष्टीत. श्रोत्यांनो, या सेगमेंटमध्ये आम्ही आपल्याला ऐकवतो तज्ज्ञांचं मत. इथे आमच्या मुलाखतकाराने नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातल्या तज्ज्ञांशी या विषयावर चर्चा केली होती. तर सादर आहे त्याच चर्चेचा अनुवादित केलेला भाग. गप्पा गोष्टी. सर, अक्षय ऊर्जा आणि आपण या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. खूप खूप आभार आपले सुद्धा. आपल्या अक्षय ऊर्जा आणि आपण या कार्यक्रमात, ज्याच्या माध्यमातून लोकांना सोलर एनर्जी, विंड एनर्जी, बायो एनर्जी आणि विशेष करून रिन्युएबल एनर्जी बद्दल भरपूर माहिती मिळते आणि लोकांना सरकारतर्फे उचललेल्या पावलांबद्दल, योजनांबद्दल माहिती मिळते. या सगळ्यासाठी आपले खूप खूप आभार. सर, आमचे सर्व श्रोते प्रधानमंत्री कुसुम योजनेची माहिती घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. काय आहे ही PM कुसुम योजना? हे बघा, PM कुसुमचं पूर्ण नाव प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान आहे. 2019 मध्ये मंत्रालयाद्वारे शेतकऱ्यांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी योजना सुरू केली होती. असं, जिचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्राला डिझेल पंपांपासून मुक्त करणं, ग्रीड पंप सोलराईज करणं, शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर सोलर एनर्जी प्लांट लावणं, ऊर्जा ग्रेडशी जोडलेल्या क्षेत्रांवर त्यांचं अवलंबित्व कमी करणं, शेतकऱ्यांना आर्थिक आणि जलसुरक्षा प्रदान करणं आणि पर्यावरणाला प्रदूषणमुक्त करणं हा आहे. असं हे काम वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं, ज्याला मी
या स्कीमचे कंपोनंट ए, कंपोनंट बी आणि कंपोनंट सी असे म्हणतो. बरं सर, जसं आपण आत्ताच आम्हाला PM कुसुम योजनेबद्दल सांगितलं, तसंच आम्हाला आता या तिन्ही कॉम्पोनंट्स बद्दल तपशीलपणे सांगा. हो सांगतो ना. PM कुसुम योजना वेगवेगळ्या कॉम्पोनंटच्या रूपात काम करते, ज्यात सर्वात पहिला कॉम्पोनंट आहे कॉम्पोनंट ए, ज्यात 2 मेगावॅट क्षमतापर्यंत डिसेंट्रलाइज रिन्युएबल एनर्जी प्लांट लावून शेतकरी आपलं उत्पन्न वाढवू शकतो. असं. दुसरा कंपोनंट आहे कंपोनंट बी, ज्यात शेतकरी आपल्या शेतात सोलर पंप लावू शकतो. हं. आणि तिसरा कंपोनंट आहे कंपोनंट सी, ज्यात शेतकरी आपल्या वर्तमान ॲग्रिकल्चर पंपचं सोलरायझेशन करून अतिरिक्त वीज डिस्कॉमला विकून आपलं उत्पन्न वाढवू शकतो. याशिवाय कंपोनंट सी चा अजून एक भाग आहे फीडर लेवल सोलरायझेशन, ज्यात 7.5 HP पर्यंतच्या वर्तमान ग्रेडशी जोडलेल्या कृषी पंपांचं सौरीकरण केलं जातं. बरं सर, आता हे सांगा, या तिन्ही कॉम्पोनंट्सची अजून काय वैशिष्ट्य आहेत? नक्की सांगतो. आपण तपशीलवारपणे पाहिलं तर कॉम्पोनंट ए अंतर्गत 500 किलोवॉट ते 2 मेगावॉटचे सौर किंवा अन्य रिन्युएबल एनर्जी प्लांट लावून शेतकरी आपल्या पडीक किंवा कृषी भूमीवर प्लांट लावू शकतात. हं. PM कुसुम योजनेखाली कृषी भूमी पण सुरक्षित राहते, ज्याच्यावर सहज शेती कार्य केले जाऊ शकतं. केवळ सौर प्लांटची संरचना जमिनीपासून थोडी उंचीवर असली पाहिजे. असं. दुसरं आहे कंपोनंट बी. या कंपोनंट अंतर्गत शेतकरी आपल्या वर्तमान डिझेलवर चालणाऱ्या कृषी पंपांना ऑफ ग्रीड क्षेत्रामध्ये 7.5 पर्यंतच्या क्षमतेच्या स्टँड अलोन सोलर पंपांनी बदलू शकतात. हं. 7.5 हून अधिक क्षमता असलेल्या पंपांना देखील अनुमती दिली जाते, पण केंद्रीय सबसिडी मात्र 7.5 HP पंपांसाठीच दिली जाते. बरं. आणि तिसरा कंपोनंट आहे कंपोनंट सी, ज्याचे 2 भाग आहेत इंडिव्हिज्युअल पंप सोलरायझेशन आणि फीडर लेवल सोलरायझेशन. जसं मी आपल्याला सांगितलं, IPS म्हणजेच इंडिव्हिज्युअल पंप सोलरायझेशन मध्ये शेतकरी आपल्या वर्तमान ॲग्रिकल्चर पंपला सोलराइज करून अतिरिक्त उत्पन्न कमवू शकतात. हो. आता मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपल्या तज्ञांशी आपली ही चर्चा चालूच राहील. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. सर, जर आपण याच्या फायद्यांविषयी चर्चा केली तर मला हे जाणून घ्यायचं आहे की PM कुसुम योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदे होऊ शकतात? हे पहा, आज सरकार रिन्युएबल एनर्जीवर काम करत आहे. हिला वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून तयार करण्याचे मार्ग शोधणं चालू आहे. PM कुसुम योजना नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची एक अशी योजना आहे जी पेट्रोल, डिझेल आदींवर अवलंबित्व कमी करते. आणि हे एक असं आधुनिक तंत्र आहे जे सोलर पंपाच्या माध्यमातून आपल्या शेतीसाठी एक सुनिश्चित सिंचनाची व्यवस्था प्रदान करते. PM कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी प्रमुखपणे डिझाईन केली गेली आहे. कॉम्पोनंट बी मध्ये सोलर पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी आणि पर्यावरण अनुकूल सिंचनात सहाय्य मिळतं, कारण ही सुरक्षित ऊर्जा तयार करण्यात सक्षम आहे. या व्यतिरिक्त कॉम्पोनंट सी मध्ये पंप सेट मध्ये एक ऊर्जा पॉवर ग्रिड सामील असतो, जो डिझेलवर चालणाऱ्या पंपाच्या तुलनेत अधिक ऊर्जा उत्पन्न करतो. असं. तर अशा प्रकारे कॉम्पोनंट सी मध्ये शेतकरी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी अतिरिक्त वीज विद्युत वितरण कंपनीला विकून आपल्या उत्पन्नात वृद्धी करू शकतात. PM योजना हे देखील सुनिश्चित करते की रिन्युएबल एनर्जीच्या उपयोगांमुळे शेतांमध्ये प्रदूषण होणार नाही, आणि याला एका अर्थी अनुकूल शेती पर्यायही म्हटलं जाऊ शकतं. हो. कंपोनंट ए मध्ये ग्रामीण क्षेत्रांमध्ये जर आपण आपल्या पडीक भूमीवर सोलर प्लांट लावून घेतलात तर मग पुढील सुमारे 25 वर्षासाठी हे उत्पन्नाचं एक साधन बनतं. अरे वा. सर, पंतप्रधान कुसुम योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात किंवा यासाठी कोण कोण एलिजिबल आहेत? हे पहा, तिन्ही कॉम्पोनंटसाठी वेगवेगळी पात्रता आहे. असं. कॉम्पोनंट ए प्रमाणे कोणीही शेतकरी, शेतकरी समूह, FPO किंवा शेतकरी उत्पादक संघटन, पंचायत, सहकारिता किंवा जल उपयोगकर्ता संघ असे कोणीही प्लांट लावू शकतात. बरं. फक्त हा स्थापित करण्यासाठी जवळचं सबस्टेशन 5 किलोमीटर अंतराच्या आत असलं पाहिजे. तसंच कॉम्पोनंट बी आणि कॉम्पोनंट सी खाली व्यक्तिगत शेतकरी, जल उपयोगकर्ता संघ व समुदाय किंवा क्लस्टर इत्यादी येतात, जे यासाठी पात्र असतात. म्हणजेच ही भरपूर लोकांना लाभ पोचवणारी आहे. तर बरं सर, आता हे सांगा,
PM कुसुम योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांची कशा प्रकारे मदत करतं? तर बोलूया आपण कॉम्पोनंट पी बद्दल, बरं बरं. ज्यात सरकार सौर पंप बसवून घेण्यासाठी सबसिडी प्रदान करतं. उत्तर पूर्वेतील प्रांत, डोंगराळ भाग, युनियन टेरिटरीज आणि बेटांना सोडलं तर सर्व राज्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं मिळून 30% सबसिडी देतात आणि उर्वरित 40% सौर पंपाच्या स्थापनेत शेतकऱ्याची गुंतवणूक असते. असं दुसरीकडे उत्तर पूर्वेतील राज्ये, डोंगराळ भाग जसे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, युनियन टेरिटरीज आणि बेटांसाठी सौर पंप स्थापनेसाठी केंद्र सरकार 50% सबसिडी देतं. असं राज्य सरकार कमीत कमी 30% सबसिडी देतं. तर मग शेतकऱ्यांना फक्त 20% गुंतवणूक करावी लागते. अरे वा. आणि जर राज्य सरकार आपली सबसिडी वाढवायला समर्थ नसेल तरीही शेतकरी केंद्राकडून 30% सबसिडी घेऊन सोलर पंप बसवू शकतो. पण मग या स्थितीत शेतकऱ्याची गुंतवणूक 70% असेल आणि तिथंच उत्तर पूर्व डोंगराळ भागांमध्ये सबसिडी देण्यास असमर्थ असेल आणि युनियन टेरिटरीज देखील सबसिडी देण्यास असमर्थ असेल तर मग शेतकरी केंद्र सरकारकडून 50% सबसिडी घेऊन सोलर पंप बसवू शकतो. अरे वा. म्हणजेच याने शेतकऱ्यांना भरपूर लाभ मिळणार आहे. आता एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपली चर्चा पुन्हा चालू असणार आहे. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे आमच्या अक्षय ऊर्जा आणि आपण या कार्यक्रमात. सर, आपण आर्थिक मदतीसाठी सबसिडीसाठी अर्ज करण्याची गोष्ट केली होती, तर ही अर्जाची प्रक्रिया काय आहे? हे बघा, सबसिडी मिळवण्यासाठी आपण www.mnre.gov.in वर जाऊन आपल्या राज्यांच्या नोडल एजन्सीकडून माहिती प्राप्त करू शकता. बरं. अर्ज करण्याची प्रक्रियाही समजून घेऊ शकता. प्रत्येक राज्याची आपली प्रक्रिया आहे आणि या संबंधित सर्व माहिती MNREच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असं. उदाहरणार्थ, जर आपण उत्तर प्रदेश राज्यात आहात तर तिथे आपल्याला आपल्या राज्य सरकारच्या वेबसाईटवर अप्लाय करावं लागेल, ज्याचं नाव आहे upagriculture.com. याच प्रकारे जर आपण हरियाणामध्ये असाल आणि तिथे अर्ज देणार असाल तर त्यांची स्वतःची राज्य सरकारची वेबसाईट आहे saralharyana.gov.in. या सर्व राज्याच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्यांची सर्व माहिती आमच्या मंत्रालयाच्या www.mnre.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ठीक आहे. म्हणजेच देशातील कोणताही शेतकरी PM कुसुमच्या अंतर्गत पंप लावू इच्छितो, सोलर पंप लावू इच्छितो, तर सरकार त्याला सर्व प्रकारे मदत करायला तयार आहे. हो, अगदी नक्कीच. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित आमच्या या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षय ऊर्जा आणि आपण. अक्षय, हा. अरे एवढी सर्व माहिती मिळाल्यावर तर मज्जाच येत आहे. आणि मला खात्री आहे की असंच काहीसं आपले श्रोतेही अनुभवत असतील. आपल्या तज्ज्ञांकडून PM कुसुम योजनेबद्दल अजून जाणून घेऊ, पण सध्या मात्र ऐकूया हरियाणाच्या बलाली गावातल्या रामलालने कशा प्रकारे PM कुसुम योजनेचा लाभ घेतला ते. ओ, म्हणजे ऊर्जा, मला असं वाटतंय की तू की नाही एक नवीन गोष्ट घेऊन आली आहेस. अगदी बरोबर अक्षय. चल आता सरळ पुढे जाऊया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे आणि जाणून घेऊया नक्की काय झालं या हरियाणातील बलाली गावात. चल. एक कहाणी आमच्याकडून. काय चाललंय नेमकं माहिती नाही. पाणी देतच चाललंय ट्यूबवेलने आणि एक मी आहे बघा, आज याच्याकडे जाऊन येणारच म्या. माळ्याच्या माळांमध्ये कोण ग उभी? रामलाल, हे रामलाल. अरे हर्या, तू ये माझ्या भावा. आज माझ्या शेतात कसं काय येणं केलं? अरे याचाच विचार तर बऱ्याच दिवसापासून करत होतो, पण हिंमत नाही व्हायची. अरे असं कसं बाबा? असं काय झालं होतं का हिंमतच होत नव्हती? अरे काय नाही भाऊ, म्या विचार केला की तुला आपलं वाईट वाटायला न ग. अरे पण वाईट वाटण्याजोगं झालं तरी काय? अरे सांगशील तरी. हे बघ भाऊ, हा. मागील 1 महिन्यापासून म्या बघतोय तू सिंचनासाठी हिरीतून पाणी घेतच नाही, तर तुझ्या या ट्यूबवेल न घेतो.
आणि जेव्हा इथं गावात एकतरी हीच तशीच कमीच असते आणि वरून तू या ट्यूबवेलनं शेताला पाणी देतो. असं तर या गोष्टीमुळं तुझी झोप उडाली आहे नाही का लेका? अरे नाही भाऊ, तुला तर माझी परिस्थिती माहीतच आहे. आता जर काही असेल तर मला देखील सांगत जा की. अरे भाऊ, हा ट्यूबवेल मी नाही लावला, तर ही समधी त्या PM कुसुम योजनेचीच कमाल आहे बाबा. PM कुसुम योजना? हो भाऊ, PM कुसुम योजना जी विशेष करून शेतकऱ्यांच्या विकासासाठी बनलेली आहे. आता ते कसं भाऊ? हे बघ भावा, PM कुसुम योजना सरकारची शेतकऱ्यांसाठी एक भेटच आहे, ज्यामध्ये सिंचनासाठी सौर पंप लावले जातात. यासोबतच जुन्या डिझेलवाल्या पंपाचं सोलरायझेशन करून डिझेल वाचवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. आता म्हणजे आता या सौर पंपाचं इजेशी काय देणं घेणं? रामलाल, अरे भावा, ही जी तू विजेची गोष्ट करतोयस ना, ट्यूबवेल चालवण्यासाठी वापरली जाणारी जी ईज तू बघतोयस ना, हा? अरे तीही त्यातनंच आली आहे. अरे भाऊ, आता तू अशी कोडी नको घालूच बघ. जे काही सांगायचंय ते सरळ सरळ सांग बरं. अरे भावा, PM कुसुम योजनेअंतर्गत मी आपल्या शेतात सौर पंप लावला आहे, हा? ज्यामुळे ईज बनवली जाते आणि पुढं त्याच इजेनं माझा हा ट्यूबवेल चालू आहे बघ. असं? आणि शेतात हे सिंचनही आरामात होतं. आणि आता तुला त्यामुळेच माझं शेत हे हिरवगार दिसतंय बघ. अरे तर मग यो सौर पंप सरकारनंच लावून दिलाय की काय? वय भाऊ, यो सौर पंप सरकारनंच लावून दिलाय. असं? हा, काय रामलाल भाऊ, सगळं ठीक चाललंय ना? घे हर्या भावा, आता तर ऑफिसर पण आलेत. एक काम कर, आता सगळे यांनाच विचारून घे. हा, काय झालंय रामलाल? अरे काय नाही साहेब, हा हर्या मला PM कुसुम योजनेबद्दल विचारत होता, तेव्हा मी त्याला याबद्दलच सांगत होतो. अरे वा वा वा, खूप छान. तुझ्यासारखे शेतकरीच या देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जात आहेत बरं का. बरं सांग बाबा, काय माहिती पाहिजे तुला? फार नाही, फक्त हेच की सरकार सौर पंप लावून देत आहेत का? असं 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 हे बघ, सरकार PM कुसुम योजनेअंतर्गत सिंचनाची नवीन साधनं प्रदान करत आहे, ज्यातील एक आहे हा सौर पंप. असं? होय, आणि ह्याला चालवण्यासाठी जी वीज पाहिजे ती वीज निर्माण करतो सौर प्लांट, ज्याला शेतकरी शेतात किंवा पडीक जमिनीवर लावू शकतो. या सौर प्लांट्समुळे वीज बनवण्यात मदत होते, इतकी की तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे दिवसभरासाठी वीज बनवू शकता, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शेतात किंवा मग घरांमध्ये लावून घेऊन विजेचे उपकरण चालवून आपली गरज भागवू शकता. तर तुझ्या या मित्र रामलालने देखील हेच केलाय बघ. अरे वा रामलाल, अरे तू तर लईच हुशार निघालास रे. मग काय साहेब, आम्ही याला आपल्या घरात सुद्धा लावू शकतो? हो हो, नक्कीच. हा आपण आपल्या घरातल्या अंगणात, मोकळ्या जागेत किंवा छतावर पण लावू शकता बरं का. आपण मग अशानं घराला काही नुकसान तर नाही होणार ना? अरे नाही बाबा, अजिबात नाही. हे बघ, सौर पंप आणि प्लांटला जमिनीपासून थोड्या उंचीवर लावलं जातं, ज्यामुळे जमिनीला कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही होत. अरे वा, ही तर खूपच छान गोष्ट आहे. बरं रामलाल, हा. हे काम तू तर भारी केलंयस बघ. नाही नाही भावा, अरे मी तर फक्त साहेबांचं ऐकलं आणि सौर पंप आणि ट्यूबवेल लावण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरला. असं? मग काय, सरकारकडून यासाठी सबसिडी मिळाली आणि त्यानंतर बस लागला आपला सौर पंप, बनू लागली वीज आणि चालू लागला सौर पंप आणि शेत झालं हिरवगार. अरे काय सांगताय भाऊ, याच्यासाठी सरकार पैसे पण देते? हो हो, नक्कीच देते. सरकार सुमारे 30% आर्थिक मदत करते आणि उरलेल्या रकमेसाठी कर्ज पण मिळतं. अरे वा. इतकंच नाही बाबा, सौर पंपामुळे तयार झालेली वीज तुम्ही पंप चालवण्यासाठीच काय रामलाल? काय साहेब, तुम्ही पण. बरं हरिया, आता तू की नाही वेळ वाया घालवू नको, लगेच अर्ज करून टाक. वय रामलाल, आणि मग माझ्यासाठी तू देखील ईज बनव. हो हो, का नाही. आमच्या सर्व श्रोत्यांचं आम्ही परत एकदा स्वागत करतो
भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षय ऊर्जा आणि आपण. श्रोत्यांनो, आता PM कुसुम योजनेचे काय काय लाभ आहेत ते हरिया मात्र लगेच समजला बघा. पण आमचे काही प्रश्न तर अजूनही राहिले आहेत की नाही? हो अक्षय, तुझेही आणि काही माझेही. तर मग वेळ न घालवता चला जाऊया आपल्या तज्ञांकडे. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. बरं सर, शेतकरी कशा प्रकारे वीज विकू शकतात त्याबद्दल थोडं सांगा ना. हे बघा, नुकतीच आपण बी कॉम्पोनंटची चर्चा केली. आता आपण कॉम्पोनंट ए ची चर्चा करू, ज्यात शेतकरी आपल्या पडीक जमिनीवर सोलर प्लांट लावू शकतो. जरी यात सबसिडी दिली जात नाही, पण तरी देखील शेतकरी वीज निर्मिती करून तिला डिस्कॉम म्हणजेच वीज बनवणाऱ्या कंपनीला विकू शकतो, असं. जी राज्यानुसार एका फिक्स रेटवर शेतकऱ्यांकडून वीज विकत घेते. उदाहरणार्थ, 1 मेगावॉट क्षमता असलेल्या सौर ऊर्जा प्लांटच्या स्थापनेसाठी जवळजवळ 4 ते 5 एकर जमिनीची गरज असते, ज्यातून एका वर्षात जवळजवळ 15 लाख युनिट वीज निर्मिती होते. अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे. हो ना. आता चर्चा करूया सी कॉम्पोनंटची. या सी कॉम्पोनंट मध्ये 2 भाग आहेत: इंडिव्हिज्युअल पंप सोलरायझेशन म्हणजे IPS आणि फीडर लेवल सोलरायझेशन. जसं मी आधीही सांगितलं, इंडिव्हिज्युअल पंप सोलरायझेशन मध्ये शेतकरी आपल्या ॲग्रिकल्चर पंपचं सौरीकरण करून अतिरिक्त वीज सीलिंग दर, ज्याला आपण सामान्य भाषेत टॅरिफ फंड म्हणतो, त्यावर विकू शकतो, जो प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळा आहे. असं. शेतकरी आपल्या पंपाच्या दुप्पट क्षमतेपर्यंत सोलर प्लांट लावू शकतो, बरं. ज्यामुळे शेतकऱ्यांना फक्त शेती आणि सिंचनात मदत मिळेल एवढंच नसून त्यांना सोलर पॅनलमुळं निर्मित होणारी अतिरिक्त वीज विद्युत वितरण कंपनी म्हणजेच डिस्कॉमला विकून अधिक उत्पन्न प्राप्त होऊ शकतं. अरे वा. बरं, सहसा एक सोलर पंप किती वर्ष चालू शकतो आणि याची देखरेख कशी करावी? हे पहा, सरासरी एक सोलर पंप 25 वर्षापर्यंत चालतो. असं. मग जर कॉम्पोनंट ए आणि कॉम्पोनंट सी मध्ये आपण प्लांट लावत असाल तर तो 25 वर्षापर्यंत चालेल. आणि जर आपण कॉम्पोनंट बी ची गोष्ट केली तर या कॉम्पोनंट मध्ये सरकार 5 वर्षापर्यंत देखरेखीसाठी AMC मेंटेनन्स चार्ज देते, ज्यामुळे याची देखरेख फारच सोपी होऊन जाते. निश्चितपणे दर 3 महिन्यात मॅन्युअल ट्रॅकिंग करून किंवा स्क्रू रॉड मध्ये तेल घालून याची सर्व्हिस केली जाऊ शकते. बरं. म्हणजे पंप अविरत काम करत राहील. याच्या सर्व्हिसची संपूर्ण जबाबदारी ज्यानं तो स्थापित केला असेल, ज्यालाच आपण वेंडर म्हणतो, त्याचीच असते. पंपच्या मॉड्यूलला कोणतीही दुसरी कंपनी किंवा दुसऱ्या रेटिंगवाल्या मॉड्यूल सोबत बदलू नका. मॉड्यूल मधील कनेक्शन्स उघडले जाणार नाहीत, याकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरं. आता एका ब्रेकची वेळ झाली आहे. आमची चर्चा ब्रेक नंतर चालूच राहील. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. पुन्हा आपले स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अक्षय ऊर्जा आणि आपण. सर, आता हेही सांगा की सौर पॅनल लावल्यामुळे शेतीवर कुठला वाईट प्रभाव पडतो का? अरे नाही. स्थापित केलेल्या सौर प्लांटला शेतीयोग्य जमिनीवर किमान उंचीवर स्थापित केलं जातं, ज्याला आम्ही ॲग्रोव्होल्टाईक्स असं म्हणतो. या शेतकरी प्लांट स्थापित केल्यानंतर आपण वेगवेगळ्या पिकांची शेती करू शकतो. आणि जर सोलर पंपची चर्चा केली तर PM कुसुम योजना पर्यावरण अनुकूल मानली जाते, जी शेतांमध्ये प्रदूषणाशिवाय ऊर्जा निर्मिती करते. अरे वा. या योजनेमध्ये काही बदल केले गेले आहेत का? आणि काही नवीन जोडलं असेल तर त्याबद्दल सांगा. भविष्याला लक्षात घेता या योजनेसोबत बरेच टप्पे जोडले गेले आहेत. जसे की PM कुसुम योजना 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली गेली आहे. सेंट्रल फायनान्शियल असिस्टन्स उत्तर पूर्वेतील राज्य, जम्मू काश्मीर आणि लडाख आदी युनियन टेरिटरीज, डोंगराळ भाग जसे की उत्तराखंड, हिमाचल आणि बेटांमधील व्यक्तिगत शेतकऱ्यांची पंप क्षमता 7.5 HP पासून वाढवून 15 HP इतकी केली गेली आहे. आणि नुकत्याच मंत्रालयातर्फे या योजनेच्या नवीन गाईडलाईन्स सुद्धा इश्यू केल्या गेल्या आहेत. बरं. म्हणूनच नवीन योजनेनुसार गाईडलाईन्स प्रकल्प संपवण्याचा कालावधी आता 24 महिन्यापर्यंत वाढवला गेला आहे. योजनेअंतर्गत लाभ वाढवण्यासाठी इन्स्टॉलर बेस वाढवण्यासाठी निविदा अटी सुधारित केल्यात. बरं.
भांडवलापर्यंत सोपेपणे पोहोचण्यास, किंवा मी असंही म्हणेन इझी लोनसाठी, इझी फायनान्सिंगसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, ज्याला आपण PSL म्हणतो, त्याच्या दिशानिर्देशांसोबत या योजनेला सामील केलंय. आणि या व्यतिरिक्त बऱ्याच बँकांनी या योजनेसाठी ऋण दिशानिर्देश जारी केलेत. योजनेच्या निरीक्षणासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर वेब पोर्टल्स विकसित केले गेलेत आणि योजनेची माहिती मिळवण्यासाठी एक सोपा टोल फ्री नंबर दिला गेलाय, जो आहे 1800-180-33333. स्थापित सौर पंपांची वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तपासणी प्रक्रियेला प्रोत्साहन दिलं जातं आणि अशा प्रकारच्या बऱ्याच सुविधा आणि नवीन नीती PM कुसुम योजनेत जोडल्या जात आहेत, जेणेकरून देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक गाव आणि शहरापर्यंत ही पोहोचवली जाऊ शकेल. आणि आम्हाला तर विश्वास आहे की मंत्रालयाचे प्रयत्न आपल्या संकल्पाला लवकरात लवकर सिद्धीस नेतील. पण आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतर चर्चा सुरूच राहील. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. ब्रेक नंतर परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर, आता आपण आम्हाला हे सांगा की सबसिडीच्या प्रक्रियेदरम्यान कोणती दक्षता पाळली गेली पाहिजे. हे बघा, जसं मी आपल्याला आधी सांगितलं होतं, याबद्दलची सर्व माहिती आमच्या मंत्रालयाची वेबसाईट www.mnra.gov.in वर उपलब्ध आहे. बरं. आणि अर्जाची प्रक्रिया आपल्या राज्य सरकारच्या पोर्टलवरच होईल. म्हणून कोणत्याही फ्रॉड किंवा फेक कॉल आणि फेक पोर्टल पासून सावध राहिलं पाहिजे. कोणताही सरकारी कर्मचारी आपल्याला फोन करून किंवा व्हॉट्सअपवरून PM कुसुमसाठी अर्ज करायला सांगणार नाही. आपल्याला जी माहिती पाहिजे ती आमच्या वेबसाईटवर येऊन तुम्ही मिळवू शकता. बरं. राज्य सरकारच्या वेबसाईटवरच आपल्याला अर्ज करावा लागेल. फेक वेबसाईट जसे की PM कुसुम योजना किंवा PM कुसुम योजना MNRE इत्यादी पासून सावध राहा. कोणत्याही फेक पोर्टलवर आपल्या UPIच्या माध्यमातून पेमेंट करू नका. आपल्याला फक्त आपल्या राज्य सरकारच्या वेबसाईटवरच जाऊनच अर्ज करावा लागेल. सर, आपण PM कुसुम योजनेबद्दल एवढी छान माहिती दिलीत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात PM कुसुम योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. आता हे सांगा की भविष्यात PM कुसुम योजना शेतकऱ्यांचं राहणीमान सुधारण्यासाठी आणि देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपलं योगदान कशा प्रकारे देऊ शकेल. हे पहा, PM कुसुम योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतात सोलर पंप लावून आपल्या शेतीमध्ये वृद्धी करू शकतात. आपल्या शेतात प्लांट लावून आपलं उत्पन्न वाढवू शकतात. आणि अशा प्रकारे आमचे जे शेतकरी आहेत ते अन्नदातापासून ऊर्जा दात्याच्या दिशेनं पुढे सरसावतील, हे मात्र नक्की. हो, नक्कीच. सर, आपले खूप आभार. आपण आम्हाला एवढी सगळी माहिती दिलीत. आमच्या सर्व श्रोत्यांना या माहितीचा पुरेपूर उपयोग होईल अशी आम्ही आशा करतो. खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. आमच्या सर्व श्रोत्यांचं आम्ही परत एकदा स्वागत करत आहोत भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे प्रायोजित या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षय ऊर्जा आणि आपण. हो, तर श्रोते हो, आता जाऊया आपल्या पुढील सेगमेंटमध्ये आणि जाणून घेऊया गोष्ट लय भारी. गोष्ट लय भारी. भारत ऊर्जेच्या उपभोगात तिसऱ्या आणि रिन्युएबल एनर्जीच्या क्षमतेमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. सौर ऊर्जा क्षमता आणि बायो ऊर्जा क्षमता असे दोन्हींमध्ये भारत 4थ्या पायरीवर आहे. मित्रांनो, आपल्याला जर PM कुसुम योजनेशी निगडीत कोणतीही माहिती हवी असेल तर आपण pmkusum.mnre.gov.in वर जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता. बरोबर. इथे आपल्याला सबसिडीच्या अर्जासोबत PM कुसुम योजनेशी संबंधित सर्व माहिती मिळतील, ज्यातून मग आपण स्वतः लाभ तर घेऊ शकतातच, सोबतच इतरांसोबत वाटूही शकता. अगदी बरोबर. माहितीही मिळवू शकता आणि हा सौर पंप लावून घ्यायला इतरांना प्रोत्साहनही देऊ शकता. हो श्रोत्यांनो, आज देशाला सशक्त शेतकऱ्याची गरज आहे. समृद्ध आणि आत्मनिर्भर शेतकरी हवा आहे. तंत्र आणि सर्व गरजा पूर्ण करणारा. अगदी बरोबर. तेव्हाच तर आपल्या देशात आता शेतकऱ्यांच्या संपन्न आणि सुखी जीवनासाठी सर्व संभव प्रयत्न केले जात आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे ऊर्जा. अजून बराच लांबचा मार्ग गाठायचा आहे, प्रगतीचा, जो अविरत चालत जाईल. अगदी खरंय अक्षय.
तेव्हा मग प्रतीक्षा करा भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे प्रायोजित या पॉडकास्टच्या पुढील एपिसोडचा, ज्यात आम्ही काही नव्या माहितीसोबत आपल्या भेटीला येऊ. तेव्हा ऐकत रहा आमचा हा माहितीने परिपूर्ण शो अक्षय ऊर्जा आणि आपण. तर परत भेटू. तोपर्यंत नमस्कार. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे. सूर्याच्या किरणांनी, नदीच्या तालावर हवेच्या लहरींनी मिळते आहे अक्षय ऊर्जा. दिवस रात्र प्रत्येक प्रहर, प्रत्येक शहर, प्रत्येक नगर, चमकतो जीवनाचा प्रत्येक मार्ग. अक्षय ऊर्जा आणि आपण, ही तर आहे जीवनाच्या संगे.